नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप 2024 मध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. मात्र अद्यापही बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. आणखी शेतकरी वाट बघत आहेत. आता त्यामध्ये काही शेतकऱ्यांना मिळाला असेल, त्या शेतकऱ्यांचं भलं. मात्र जे शेतकरी ज्यांना मिळालेला नाही ते आणखी वाट पाहत आहेत. मग आता शेतकऱ्यांना वाटतं का त्याचा आला आपला का नाही आला, त्यांचा आला आपला का नाही आला. आपणही तक्रार केली होती. मात्र शेतकरी मित्रांनो, खरीप 2024 मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या आणि त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी मंजूर झाल्या होत्या. अशा शेतकऱ्यांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि त्याचं उशीर होण्याचं कारण महत्वाचं एक होतं की शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाचा जो काही हिस्सा असतो तो अद्यापपर्यंत पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेला नव्हता. त्यामध्ये राज्य शासनाचा हिस्सा, त्यानंतर जो काही आता गेल्या वर्षी 1 रुपयात पीक विमा योजना होती, मग तो शेतकरी हिस्सा, हे दोन्ही हिस्से वितरित करण्यात आले नव्हते. मात्र आता जे काही मागच्या ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये 3 GR निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि या GRच्या माध्यमातून हा जो काही राहिलेला राज्य हिस्सा असेल, शेतकरी हिस्सा असेल, आता त्या पीक विमा कंपन्यांना देण्यात येणार आहे. आणि तो दिल्याच्या नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला असेल, म्हणजे मंजूर झालेला आहे मात्र तो शेतकऱ्यांना मिळाला नव्हता, तो मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. जवळपास 1000 कोटी रुपये त्या कंपन्याला दिलेले आहेत. आता त्यानंतर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत. आता त्या संबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. धाराशिव जिल्ह्यामधील खरीप 2024 मध्ये काढणी पश्चात जी त्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांनी त्यांच्या ज्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारी सुद्धा दाखल केल्या होत्या. आणि जवळपास शेतकरी मित्रांनो 78,000 तक्रारी या विमा कंपनीकडे प्रलंबित होत्या. मग त्यामध्ये किती मंजूर झाल्या, तर त्यामध्ये जवळपास 75,677 शेतकऱ्यांच्या या तक्रारी मंजूर झाल्या आहेत. आणि या शेतकऱ्यांच्या तक्रारी त्याच वेळेस मंजूर झाल्या, मात्र त्या पीक विमा कंपनीला जो काही राज्याचा हिस्सा आणि शेतकरी हिस्सा हा मिळालेला नव्हता, म्हणून त्या कंपनीने तो शेतकऱ्यांना पीक विमा वितरित केला नव्हता. मात्र आता जवळपास 55 कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात हे त्या नुकसान भरपाईपोटी, जी काढणी पश्चात नुकसान भरपाई झाली होती त्या पोटी या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आता हे झाले धाराशिव मधले. इतरही जिल्ह्यात तसेच बरेच शेतकऱ्यांचे हे पीक विम्याचे पैसे प्रलंबित आहेत. आणि त्याचं कारण ते होतं की राज्य हिस्सा न भरल्यामुळे पीक विमा कंपन्या काय घरातून पैसे देत नाहीत. कारण ज्यावेळी त्यांचा जो काही विमा हप्ता आहे तो त्यांच्याकडे जमा झाल्याशिवाय या विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देत नाहीत. आणि तो आता जे काही 2-3 शासन निर्णय निर्गमित झाले त्या शासन निर्णयानुसार ज्यावेळेस त्यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द होईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल. आणि त्या संबंधीची घोषणा कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सुद्धा केली होती. धाराशिव जिल्ह्यासाठी अपडेट होती. शेतकरी मित्रांनो, आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशात नवनवीन माहितीसह. धन्यवाद.